आपण लवकर क्षेत्ररक्षण लावा. आपण आता खेळलात परंतु नाईलाज आहे, आपल्याला शेवटचा सामना आहे. 4 षटकं व्यवस्थित झाली पाहिजेत. त्या सामन्याचा आनंद तुम्हालाही मिळाला पाहिजे, प्रेक्षकांनाही मिळाला पाहिजे, असा सामना आपल्याला करायचा. आणि दोन्ही संघाचे 12 खेळाडू कृपया कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. अजून एकही खेळाडू आला नाहीये. मी विनंती करतो दोन्ही संघाचा 12 खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. दत्ता सर. चला मॅचला सुरुवात करायची, फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला लवकरात लवकर. 4 ओव्हरची मॅच असेल. सेकंड इनिंग मध्ये अंधार पडल्यानंतर नुकसान होऊ शकतं. सूर्यदेवता आपल्यासाठी थांबणार नाही. कृपया सहकार्य असावं. बॅटिंग करणारे दोन्ही खेळाडू आलेत बॅटिंग क्रीजवर, मात्र फिल्डिंग अजून लावली गेली नाहीये. ओम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पस्टेपाडा संघाची बॅटिंग असेल आणि चला फार उशीर होतोय. सचिन ठाकरे गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. ओम स्पोर्ट्स ओमसाई पस्टेपाडा संघाचे 2 बॅटर. गौरव पस्टे पहिला चेंडू ऑन साइडला उडवलाय. जयेश कॅच पर्यंत पोहोचू शकले नाहीये. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चौकार आलाय. 4 धावा प्राप्त होतील. काऊ कॉर्नर झोन मध्ये चौकार जाळ्यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न सचिन ठाकरे यांच्या माध्यमातून ऑलमोस्ट केला गेला होता, परंतु जयेश अगदी हाताला ब्रश झालाय आणि त्यानंतर 4 धावा मिळाल्या. गौरव पस्टेनी पहिल्या 2 मॅच खेळल्या. दोन्ही मॅच मध्ये अर्धशतक त्याच्या नावावर लागलं गेलंय. फुल टॉस आणि ऑन साइडला व्हॉट अ फॅबुलस शॉट. आणखीन एक चौकार पाहायला मिळत आहेत. सचिन ठाकरे यांनी पूर्णपणे हे 2 चौकार खर्च करून धावांचा ओघ वाढवण्यामध्ये सहकार्य केलेलं आहे. ओमसाई ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपाडा टीम थोडस स्विमिंग झालेलं आहे सचिन ठाकरेला, परंतु विनाविलंब मॅचला सुरुवात करा. सेकंड इनिंग मध्ये अंधार झाल्यानंतर सर्वाधिक नुकसान हे फिल्डिंग करणाऱ्या टीमचं होऊ शकतं. पहिले 2 चेंडू 4 धावा, बॅक टू बॅक 2 चौकार झालेले. हॅलो ॲडव्होकेट रवींद्र फळडे आमचे विद्यमान उपसरपंच साहेब यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या दोन्ही संघासाठी. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. 8 धावा धावसंख्या फलकावर. चला मॅचला लवकर सुरुवात करायची आहे. पाणी घ्या. चला इंजर्ड झालेत मला वाटतं. आपण बाहेर जायचं आहे. सचिन ठाकरे ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी जबाबदारी आता वैभव शिंगोडे कोणावर देणार हे देखील बघणं गरजेचं आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार पाहायला मिळाले. सय्यद भाई शेख यांचं शुभ आगमन झालेलं आहे. मी त्यांना विनंती करतो की व्यासपीठावर या आपण आणि हसनस्त व्हायचंय आणि क्रिकेटचा आनंद घ्यायचाय. अंतिम मॅच दिवस क्रमांक 2 डोळखा विभागीय प्रीमियर लीग पर्व पहिलं. पहिली टीम SS स्पोर्ट्स क्लब गुंडे सतीश स्पोर्ट्स क्लब गुंडे प्राप्त झाली आहे आणि दुसरी टीम कोण असेल? ओम स्पोर्ट्स पस्टेपाडा की आदरणीय आमदार साहेब किशन कोतरे फॅन्स क्लब पाचघर खांबे. 8 धावा झाल्यात. कार्तिक हरड येत आहेत सचिन ठाकरे यांच्या ठिकाणी रिप्लेसमेंट. चला मॅचला सुरुवात करायची. वैभव शिंगोडे ही ओव्हर कंप्लीट करण्यासाठी आलेत.
हो, चेंज ऑफ पेस व्हेरिएशन दाखवलं होतं परंतु लाईन ऑप्शनच्या बाहेर व्हाईट बॉल आलाय. 9 धावा धावसंख्या फलकावर. ड्रीम स्टार्ट आतापर्यंत पाहायला मिळाली. गौरव पस्टे आणि सागर सोखांडे या दोन्ही खेळाडूंनी जी सुरुवात करून दिली त्यामुळे अनबीटेबल टीम राहिली आहे. ही पहिली टीम आहे की जी दोन्ही मॅच जिंकून क्वालिफायर मॅच खेळतीये आणि जी टीम जिंकेल ती एक ट्रॉफी डोका विभागीय प्रीमियर लीग जिंकून घरी घेऊन जाईल. ओ पॅड लाईन होता परफेक्ट यॉर्कर अपील आणि सापडले गेले गौरव पस्टे. सगळ्यात मोठा मासा या ठिकाणी पकडला गेलाय. कॅप्टननी अप्रतिम विकेट मिळवली. गोल्डन विकेट. बॅटिंग करणाऱ्या टीमला दिनेश ठाकरे यांच्याकडनं 3 चौकार आणि 3 षटकारासाठी 501. तीन चौकार 3 षटकारासाठी 501 आलेले आहेत दिनेश ठाकरे यांच्या माध्यमातून. 9 धावा धावसंख्या फलकावर. एक गडी बाद 9. संजय खैर आलेत. फुलटॉस ड्राईव्ह केली आहे. लॉंगर क्षेत्रामध्ये खाली क्षेत्र होतं. वॅकेंट एरियामध्ये चेंडू सुसाट वेगाने सीमारेषेचा भेद घेतला जातोय. आला या ठिकाणी 4 धावा. चौकार प्राप्त केला संजयने. फुलटॉस होता त्याला ऑन ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडू लॉंगर क्षेत्रामध्ये तडिया सर्कल पार केलं आणि आउटफील्ड इतकी फास्ट होती. 4 मिळाल्यात. तिसरा चौकार पाहायला मिळाला. 13 धावा. यावेळेस मिस टायमिंग झेल होऊ शकतो आणि डीप मध्ये क्षेत्ररक्षकाने कॅच ड्रॉप केली आहे. पुन्हा झाली चुकी. चुकांवर चुका होत आहेत. संजय खैर सारख्या खेळाडूला संधी देणं हे धोक्याचं ठरू शकतं कारण संजय खेर असा खेळाडू आहे या मैदानावर 5 चेंडूमध्ये 5 षटकार त्यांनी लगावलेत. 15 धावा. एक गडी बाद. 15 धावसंख्या. 5 चेंडू झालेत. 15 धावा कुठल्या गेल्यात. ओमसाई ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपडा या टीमच्या माध्यमातून. यावेळेस लाईन लेक्समच्या बाहेर वाईड असेल. 16 झाल्या. एक गडी बाद 16 अशी धावसंख्या. 15च्या वरतीच धावा पहिल्या मॅच पासून ओमसाई ओम स्पोर्ट्स क्लब पस्टेपडा या टीमच्या राहिल्यात. त्यामुळे सुरुवात त्यांची ही नेहमी वेगवान राहिली. बॅटिंग करताना 15 ते 16 धावा ते घेतातच. फुलटॉस टॅप केलाय. ऑन साइडला 1 मिळाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. जगदीश सांबरे आले. षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. पहिल्या षटकामध्ये धावा लागल्या. एक गडी बाद 17. चला गोलंदाज लगेच आपण दुसरा गोलंदाज सेट करायचे. कॅप्टन एक गडी बाद 17 अशी धावसंख्या आहे. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी येतोय जयेश वरकुडे ज्यावर संपूर्ण जबाबदारी नेहमीच राहिली आणि त्यांनी बॉलिंग कमाल केली आहे. प्रत्येक मॅच मध्ये जयेश वरकुडे एकमेव असा गोलंदाज आहे की ज्याला मार्क बसलेला नाहीये. नाहीतर प्रत्येक गोलंदाजावर आक्रमण केलं गेलंय. एक गडी बाद 17. रिवर्स कॅच परफेक्ट मिळतो बॅट परंतु हवेमध्ये असं कॅच ऑलमोस्ट कव्हर करण्यामध्ये अपयशी ठरला. त्या ठिकाणी भोईर गौरव भोईर आणि या ठिकाणी मिळतील 3 मिळतील. रिव्हर्सचा प्रयत्न परफेक्ट मिडल. संजू खेळसाठी दिनेश ठाकरे यांच्याकडनं प्रति षटकारासाठी 101 रुपये आलेत आणि 3 चौकार 3 षटकारासाठी
या संपूर्ण खेळाडूंना पस्टेपडाच्या स्पेशली 501 रुपये लागलेत. 20 झाल्यात. 1 गडी बाद 20. सागर सोकांडे प्रथमतः येथील. सागर सोकांडेला स्ट्राईक मिळाली नव्हती. 7 चेंडू झाले आतापर्यंत आणि 8वा चेंडू तो फेस करणार आहे. 20 धावा. 1 गडी बाद 20 अशी धावा संख्या. धावफलक पाहायला मिळते अहम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पस्टेपडा. राईट आर्म अराउंड द विकेट. रिवर्स खेळलेत. मिस टायमिंग आहे. झेल होऊ शकतो आणि कॅच पकडली जाऊ शकते आणि कॅच पकडली गेली आणि अशा पद्धतीने सागर सोकांडेला परतावा लागेल. परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने रिव्ह्यू घेतलाय. बघायचंय विकेट आहे. बॅटिंग झटका लागलाय आणि सागर सोकांडेला परतावा लागेल. जयेश वरकुडे मिळवली ही अप्रतिम विकेट. अशा पद्धतीने 2 गडी बाद 20 अशी धावसंख्या. जरा लवकर बॅट्समन यायचंय. गौरव पस्टे नंतर आलेत आता श्याम पस्टे. दोन गडी बाद 20 अशी धावसंख्या धावफलकर आहे. जयेश ओ मिस टायमिंग. तिसरी संधी आली आणि जयेश म्हणजे फलंदाज होईल या ठिकाणी. बाद डेफिनेटली 1 मोर विकेट इज डाऊन. खूप जबरदस्त बॉलिंग आज तीनही मॅच मध्ये जयेश वरकुडेने अप्रतिम बॉलिंग केली आहे. 3 गडी बाद 20. चला नवीन बॅट्समन लगेच यायचंय. त्यावेळेस श्याम पस्टे परतले. गौरव पस्टे देखील परतला. सागर सोकांडे देखील परतले. बहुमूल्य तीनही खेळाडू जे पहिल्या दोन्ही मॅच मध्ये खेळले होते ते मॅन इन फॉर्म परतले. जाळ्यामध्ये अडकवलं गेलंय. चांगल्या चांगल्या खेळाडूंना मॅन इन फॉर्म खेळाडूंना परतवलंय. अप्रतिम बॉलिंग जाळ्यामध्ये जयेश वरकुडेने ज्या पद्धतीने विणलं गेलंय त्या जाळ्यामध्ये एक एक मासा गळायला लागतोय. 20 वर 3. ओ आणखीन एक येऊ शकतो आणि आलाय. आणखीन एक जाळ्यामध्ये अडकला. काय बॉलिंग केली आहे जबरदस्त. बॅक टू बॅक विकेट्स येत आहेत. सलग 3 विकेट्स घेतल्यात. हॅट्रिक घेतली आहे आणि या हॅट्रिक वर त्यांना 555 रुपये सोगाव विभाग प्रमुख जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आमचे भरतशेठ डोळे साहेब यांच्याकडनं रोख रक्कम 555 प्राप्त झालेत. काय बॉलिंग केली आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 16 ते 17 धावा होत्या आणि तदनंतर या ओव्हर मध्ये फक्त धावा दिल्यात 3 धावा दिल्यात
आणि बॉलिंग मध्ये त्यांनी फलंदाज एकंदरीत 3 आउट केलेत. जबरदस्त बॉलिंग. 4 गडी बाद 20. जी टीम सकाळपासून अनस्टॉपेबल वाटत होती ती टीम अचानक संकटात सापडलेली आहे. न्यू बॅट्समन राजेश पोंडेकर आलेत. जयेश वरकुडे काय जबरदस्त मॅन विथ द गोल्डन आर्म, ज्याच्या बोटांमध्ये जादू पाहायला मिळाली. स्लोअर वन असेल, क्विकर वन असेल, वेग, अचूकता, गतिशील लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये उडवलाय आणि राजेश पोंडेकरनी ठोकलाय षटकार. आणि आल्या ठोकला षटकार. 26 धावा, 4 गडी बाद 26. अंतिम चेंडू असेल, एक चेंडू बॅट राहिला, बाकी सगळे अप्रतिम होते. ओ यॉर्कर, व्हाईट लाईन यॉर्कर, टफेस्ट बॉल, डिफिकल्ट बॉल आणि इथे बॅटचा फेस ओपन होईपर्यंत चेंडू विकेट किपरच्या हातात जातोय. 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. तिसरा गोलंदाज त्वरित यायचा आहे, लक्षात असू द्या. 6 वाजून 20 मिनिटं झाली आहेत आणि आपल्याकडे अवघी बघितलं तर 15 ते 20 मिनिटाचा खेळ बाकी आहे. असं असताना दुसरी इनिंग मध्ये अंधार पडू शकतो. चला लगेच तिसरा गोलंदाज 26 झाल्या. 4 गडी बाद 26 अशी धावसंख्या. 13.00च्या सरासरीने बॅटिंग करणाऱ्या टीमला 3 षटकार 3 चौकारासाठी 500 रुपये दिनेशजी ठाकरे यांच्या माध्यमातून लागले गेलेत. राकेश कोंगेरे आलेत गोलंदाजी मार्कवर. चला प्रॅक्टिस करण्याची वेळ नाहीये राकेश. 4 गडी बाद 26. संजय खेरच्या प्रत्येक षटकारासाठी देखील 100 रुपये लागले गेलेत. हो प्लेड ऑन, चांगली लाईन. लेफ्ट हँडर पेसर आहेत. एक नॅचरल अँगल होत असताना एक चांगला अँगल क्रिएट करतोय. पहिला डॉट बॉल आला. एक कॉन्टेस्ट पाहायला मिळेल. राकेश कोंगेरे वर्सेस संजय खैर. पहिला चेंडू राकेश कोंगेरेने जिंकलाय. पहिला डॉट बॉल काढलाय. 26. हेलिकॉप्टर कव्हरच्या दिशेने डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याला बीट केलेलं आहे आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे ब्रश करून आलाय चौकार. संजय खेरने मिळवलाय चौकार. धावसंख्या धावफलकावर 30 पोहोचली. एक डॉट बॉल. झाल्या. यावेळेस व्हाईट बॉल आला, लेग स्टंपच्या बाहेर आहे. सचिन ठाकरे थोडस क्रॅम्प आलं होतं, परंतु आता पुन्हा एकदा मैदानामध्ये आलेत. गरज आहे त्यांची या मॅच साठी, पण गरज असणार आहे. 31 लागल्या. 4 गडी बाद 31. राजेश पुंडेकर संजय खेर चांगली पार्टनरशिप बिल्ड करत असताना 20 धावांची पार्टनरशिप. शॉट ऑफ लेंथ हुक केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आणखीन एक लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे ठोकलाय. स्वयंसेवकांनी बाउंड्री लाईनचा ताबा घ्या, मी विनंती करेल. स्वयंसेवकांनी कृपया बाउंड्री लाईनचा ताबा घ्यायचंय. लक्ष्मण गुडांबे. चार गडी बाद 35. आता मात्र चांगली धावसंख्या आहे, उभारण्यामध्ये यश होते. यावेळेस ही लाईन लेग स्टंपच्या बाहेर राकेश कोंगेरे भरकटताना पाहायला मिळते. त्यांनी धावा आतापर्यंत दिल्यात. 10 धावा खर्च केल्यात. 3 चेंडू मध्ये राकेश कोंगेरेने 10 धावा खर्च केल्या. धावसंख्या धावफलकावर 36. 4 गडी बाद 36 अशी धावसंख्या आहे. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना ओम स्पोर्ट्स क्लब ओमसाई पश्चिमपडा टीम खूप चांगल्या स्थितीमध्ये पोहोचले. विकेट्स सातत्याने
जयेश वरकुडे मिळवून दिला, परंतु धावांचा ओघ थांबू शकलेला नाहीये राकेश कोंगेरे. 36. उंच, लांब, फारच दूर, हृदयावर आघात करणारा ठोकलाय संजय खैरनी. दाखवून दिला की आता मात्र खैर नाहीये हा बहुमूल्य षटकार. गडी बाद 42, 4 गडी बाद 42 अशी धावसंख्या. धावफलकावर अप्रतिम बॅटिंग. 2 मॅच मध्ये मला वाटतं जास्त वेळ त्याला बॅटिंग मिळाली नव्हती, परंतु आता मात्र बहुमूल्य या 24 धावा बनवल्यात. संजय खैर आयकॉन प्लेअर आहे आणि आयकॉनिक इनिंग खेळत असताना गरज होती आणि त्या गरजेवर खरा ठरलाय. हो, इथे स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. कमबॅक झालं. राकेश कोंगेरेचा षटक क्रमांक 3. प्रगतीपथ असताना अंतिम चेंडूचं काही बाकी आहे. 5 मध्ये 16 धावा खर्च केल्यात राकेश कोंगेरेने. राजेश पोंडेकर 2 मध्ये 6 वर खेळतोय. संजय खेर 9 मध्ये 24 वर खेळतायत. हेलिकॉप्टर कव्हरच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. गुड फिल्डिंग 1 मिळाली. षटक क्रमांक 3 संपन्न झालं. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 43. चला, 4थं षटक. 4था गोलंदाज त्वरित वापरायचे, लक्षात असू द्या, कारण सूर्यदेवता अगदी फार कमी वेळ आला आपल्याकडे. कुणाल हरड आलेत. 4थं षटक हाताळण्यासाठी कुणाल हरड येत आहेत. फ्लड लाईटची व्यवस्था देखील आपल्याकडे नाहीये, लक्षात असू द्या. 4 गडी बाद 43. 3 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. 18 चेंडूमध्ये आतापर्यंत 43 धावा बनवल्या गेल्यात. 14च्या सरासरीने या धावा बनवल्यात 43. अंतिम षटक कुणाल हरड आलेत गोलंदाजी मार्कवर. चला, 14.33 म्हणजे ऑलमोस्ट 14.5चा स्कोर कार्ड. लेग ग्लास केलाय. फाईन जातोय डीप मध्ये. क्षेत्ररक्षक असतील राकेश कोंगेरे. 1 मिळाली. 1चं रूपांतर 2 मध्ये. 43 वरनं धावसंख्या पोहोचली 45. जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न इथे केला जातो, कारण राजेश पोंडेकर हा देखील चांगला हिटर आहे. त्याने देखील आल्याला पहिला षटकार ठोकला होता जयेश वरकुडेला. आणि संजय खेर चांगल्या फॉर्म मध्ये 11 मध्ये 27 वर पोहोचलाय. 4 गडी बाद 45 अशी धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते. यावेळेस आडव्या बॅट मधून लॉफ केलाय अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये जयेश वरकुडे आहे. 1 धाव मिळाली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. बॅक टू बॅक 2 धावा 2 चेंडूमध्ये अर्जित केल्यात, फुलवल्या गेल्यात. धावसंख्या सजवली आहे 47. 4 गडी बाद 47 अशी धावसंख्या धावफलकावर आहे. किती झाले रे? बरोबर ना? 47 धावा. हेलिकॉप्टर लँड होईल 6 धाव्यांसाठी लॉंग क्षेत्रामध्ये. इट्स अ ट्रेडमार्क शॉट ऑफ दी संजय खैर. ज्या वेळेस पॅड मध्ये टाकणार, ज्या वेळेस खोलवर टाकणार, त्यावेळेस त्याच्याकडे देखील उत्तर असतं. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने एक्झिक्यूट करत असताना लॉंग रन मध्ये ठोकलाय षटकार. धावसंख्या धावफलकावर 53. अंतिम 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या इनिंग मध्ये. शॉट आपले हार्ड पंच केलाय. कव्हरच्या झोन मधून उडवला आणि डीप एक्स्ट्रा कव्हर. 4 धावा मिळतील. आपल्या खेळाडू गोक्षला सलामी देणार आहे तो चौकार. 53 वर धावसंख्या 57. आता मात्र खतरा आणि खतराच पाहायला मिळतोय संजय खैर. खैर ठेवलेलीच नाहीये, नावामध्येच खतरनाक तो खेळाडू आहे आणि महत्वाच्या क्षणी खेळलाय. 39 वर पोहोचलाय. व्हाईट बॉल 58 झाल्या. दोन चेंडूचे बाकी आहे. 16-4 मध्ये कुणाल हरडला देखील 16 धावा खर्च करण्यास भाग पाडले. मिस टायमिंग. विकेट किपर पोहोचू शकलेला नाहीये, धाव घेणार नाहीयेत.
संजय खैर आणि इथे एक धाव तर मिळवती पण 2 पण मिळतील आणि स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतली. गरज नव्हती कारण धाव घेणारच नव्हते. तिथे धाव नव्हे तर मला पंच मिळाल्या. किती धावा? 4 मिळाल्या. चौकार प्राप्त झालाय. खऱ्या अर्थानं संजय खैर धाव घेणारच नव्हते कारण स्ट्राईक त्यांना हवी होती आणि जेव्हा ओव्हर थ्रो केली त्यावेळेस ते 2 धावा घेणारच होते आणि तिथे जयेश वरकुडेने चुकी केली आणि या 4 धावा मिळालेल्या आहेत. 62 झाल्या. 4 गडी बाद 62. खूप मोठा डोंगर उभा केलाय आणि सूर्यदेवता देखील नाराज होत चाललाय. चेस करणं कठीण असणार आहे. हेलिकॉप्टर पुन्हा उडवलाय. इथे 2 धावा तरी सहज प्राप्त होतील आणि 2 नव्हे तर 4 आल्या. भगवान देत आहे तर छप्पर फाडके देत आहे आणि किती झोळी भरून देतो. 2 चेंडूमध्ये 8 धावा आल्या. संजय खैर पोहोचला 43 वर. आयकॉनिक इनिंग पेश केली. 66 धावा झाल्या. परशुराम पोकळा 67 धाव्यांसाठी आपण यायचंय. संजय खैरनी जेवढे चौकार मारले त्या चौकारासाठी दिनेश ठाकरे यांच्याकडनं 501 रुपया त्यांना प्राप्त झालेला आहे. त्यांनी मॅच झाल्यानंतर घेऊन जा. चला अहम सोड वस्टेपाडा टीम लवकरात लवकर आपण फील्ड सजवून घ्या मित्रांनो. विलंब लावायचा नाही. त्यानंतर किसन कतोरे साहेब पॅन्स पाचघर कांबे टीम लवकरात लवकर आपले 2 फलंदाज मध्यच्या आतमध्ये पाठवा कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. अंधार होत चाललेला आहे. अजूनही आपल्याला चोरीचा खेळ केलं. तुम्ही टाइम करताय पटापट लावून घ्या फिल्डिंग. पष्टेपाडा चला आपल्याला विलंब नाही. आपल्याकडे लगेच लवकरात लवकर फील्डिंग सजवून घ्या. विलंब करू नका प्लीज. सर्वांना विनंती आहे. 24 चेंडू आणि 67 धावांची गरज. चला लवकरात लवकर मॅचला सुरुवात करायची आहे. पष्टेपाडा अहम स्पोर्ट पष्टेपाडा अजय विसे सरांची टीम. चला लवकरात लवकर आपण मॅचला सुरुवात करायची. विलंब लावू नका. खूप चांगला क्रिकेट आपण पाहिला. खूप चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगला गेला. संजयने खूप चांगली फलंदाजी केली आणि त्या संजयच्या फलंदाजीच्या जोरावरती इथे मोठा डोंगर उभा केला. जवळजवळ 24 चेंडूमध्ये बनवल्या 66 धावा आणि जिंकण्यासाठी मात्र 67 धावांची गरज. इथून पुढे किसन कतोरे साहेब पॅन्स पाचघर कांबे टीमला. तर ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जयेश वरकुटे आणि वैभव शिंगोटे अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पर विकेट प्रत्येक गोलंदाजासाठी 1 सुवर्ण संधी. पर विकेटसाठी 100 रुपयाचं प्राइज सन्माननीय दिनेश ठाकरे सरांच्या माध्यमातून दिले जातील. तर नक्कीच चांगला क्रिकेट आपण पाहू शकाल आणि 3 विकेटसाठी 1001 रुपया. चला किसन कतोरे क्लबचा 12वा प्लेअर आपण चला मुख्य मंचाकडे यायचा आहे. वैभव शिंगोटे स्ट्राईक वरती. वैभव शिंगोटे स्ट्राईक वरती. जयेश चेंडू घेऊन जायला मात्र पहिला चेंडू असेल. हो सुंदर चेंडू. काय चेंडू टाकला गेला परंतु हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर पंचाने वाईट घोषित केलाय. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव आणि या 1 धावीने धावसंख्या फुलकावरती जोडलेली पाहायला मिळेल. पहिला चेंडू आलाय वाईट. श्याम पष्टेच्या माध्यमातून गोलंदाजी केली जाते. तर श्याम पष्टे बघूया पुन्हा चेंडू घेऊन जाईल वैभव शिंगोटेसाठी. हो पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला. 3 क्षेत्ररक्षक आहेत निलेश
आणि चांगली फिल्डिंग, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि या चेंडूवरती फक्त एकच धाव प्राप्त होईल आणि एक धावीने धावसंख्या धावफलकावरती 2 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतील. नक्कीच इथे धावसंख्या मोठ्या धावीने धावसंख्या जमा करावी लागेल, मोठे फटके खेळावे लागतील. तर जयेश वरकुटे स्ट्राईक वरती पाहायला मिळतील, नॉन स्ट्राईक वरती वैभव शिंगोटे. तर गोलंदाजी मार्कर गोलंदाज आपण पाहू शकाल अहम स्फोट पष्टेपाडा टीम श्याम पष्टे. वो फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोडले जाते. जयेश वरकुटेची खेळी संपुष्टात येते की नाही ते मात्र इथे चेंडू सोडला गेला. मला वाटतं गौरव पष्टे कडे झेल होता आणि गौरव पष्टेने झेल सोडला आणि आपल्या संघाची खूपच बिकट अवस्था केली. कारण सोपा झेल होता, एक उंची जास्त होती परंतु सोपा झेल होता आणि जयेश वरकुटे सारखा फलंदाज आपण जीवदान दिलं आणि चांगला फटका पाहायला मिळाला. एक धाव, पुन्हा एकदा फटका चांगला आला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्र शेख आहे, चेंडू अडविल का प्रयत्न करतील, नक्कीच प्रयत्न सुंदर आला. चेंडू अडवला फेकेल तो परंतु एकच धाव. सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी. चला 12वा खेळाडू आपण लवकरात लवकर येणं करायचं. कितन कतोरे फॅन्स 12वा खेळाडू आपण येणं करायचं आहे. 1 मिनिटात जर आला नाही तर पॅलेट केलं जाईल, याच्याकडे लक्ष असू द्या. 1 मिनिटामध्ये वैभव पुन्हा एकदा चेंडू घेऊन जाईल. आता मात्र फटका प्रॉपर आहे की नाही ते पाहायचं. क्षेत्रात चेंडू घालायला संजय आणि संजय कडे चेंडू गेला म्हणजेच समजा की विकेट गेली आणि वैभव शिंगोटे बाद. पहिला गडी बाद होतोय. किसन कतोरे फॅन्स पाचघर टीम. पाच धावा धावफलकावरती एक गडी बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. श्याम पष्टे चेंडू घेऊन जाईल. नवीन फलंदाज या चेंडूवरती फक्त एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेने धावसंख्या धावफलकावरती 6 धावा, एक गडी बाद 6 धावा. पहिली ओव्हर अजूनही प्रगती पथावर श्याम पष्टेच्या माध्यमातून टाकली जाते. या मॅच मध्ये रोमांच जर पाहायला गेला तर नक्कीच चांगला पाहायला मिळेल, याच्यामध्ये शंकाच नाही. स्ट्राईक वरती जयेश वरकुटे एक चांगला फलंदाज. हो आता मात्र फटका प्रॉपर आला. चेंडू मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला, तिथे क्षेत्ररक्षक नाही, चेंडू जागीच थांबलाय. पडल्यानंतर थोडाही चेंडू पळाला. या चेंडूवरती धावा किती मिळतील ते सुद्धा पाहणं गरजेचं राहील. या चेंडूवरती फक्त मिळतील नक्कीच. बॅड लक टीम सध्या तिला पाहायला गेलं तर हा चेंडू चौकार जायचा होता आणि तो चेंडू पडल्यानंतर जागीच थांबलाय म्हणजे या चेंडूवरती एक धाव आपल्या संघासाठी नक्कीच वाचले. 3 धावा मिळतील आणि 3 धावीने धावसंख्या धावफलकावरती एकूण टोटल एक गडी बाद 9 धावा. अजूनही उर्वरित पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 9, एक गडी बाद. अजूनही उरलेले 18 चेंडू शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये ओके इम्पॅक्ट प्लेअर आपण मैदानाच्या आतमध्ये रवाना करायचा आहे. विलंब करू नका, लगेच आपण विलंब करायचा नाही मित्रांनो, प्लीज लवकरात लवकर आपण आदल्यामध्ये कसं इंजुरी नसेल तरच घेऊ शकतो ना. अठरा चेंडू आणि 58 धावांची गरज आहे. तर 18 चेंडू 58 धावा इथून पुढे काढल्या जातील का? कारण प्रत्येक ओव्हर मध्ये बालगड आक्रमक करावा लागेल, मोठी पटकेबाजी करावी लागेल, षटकार चौकार ठोकावे लागतील. गोलंदाज मात्र पाहतोय आपण अनस्वोट पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून निलेश पोंडेकर पहिल्या चेंडू टाकेल स्ट्राईक वरती. जयेश वरकुटे बघूया जर करतोय आपल्या संघासाठी. हो सुंदर गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी, चांगली गोलंदाजी.
लाजवाब गोलंदाजी आहे निलेश बोंडेकर च्या माध्यमातून पहिला चेंडू डॉट आला आणि डॉट चेंडूवरती नक्कीच चांगली खेळी आपण पाहतोय. ऑनस्पोर्ट पस्टेपडा टीम आतापर्यंत जर पाहिलं तर फक्त 9 धावा खर्च केले, अजूनही उरलेले 17 चेंडू असतील आणि 17 चेंडू मध्ये बनवायचे अजूनही 58 धावा. स्ट्राईक वरती जयेश वरकुटेकडे एक मोठी क्षमता आहे, परंतु ती क्षमता दाखवणं गरजेचं आहे. हो पुन्हा एकदा ब्लॉक होलचा चेंडू इथे तुम्हाला अपील केली गेली, अपील मध्ये सत्य आणि जयेश वरकुटे बाद. सचिन ठाकरेकडे मोठी क्षमता आहे, परंतु इथून पुढे क्रिकेट चांगला खेळावा लागेल. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते ऑनस्पोर्ट पस्टेपाडा संघाच्या माध्यमातून. आजच्या दिवसातली अंतिम मॅच, महत्वाची मॅच, शेवटची मॅच, बघूया कोणाच्या नावावरती राहील. चांगला क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये रंगलेला पाहायला मिळतो. अजूनही 16 चेंडू शिल्लक आहेत, 58 धाव्यांची गरज. स्ट्राईक वरती सचिन ठाकरे, फटका आलाय, दमदार फटका आहे. तिथे शतरक्षक 2-2 जोडले जातील, परंतु नो बॅच मध्ये पडला गेला आणि चेंडू सुंदर अडवला आणि या चेंडूवरती फक्त 21 धाव मिळाली. म्हणजे बॅड लक असंच मी म्हणेल, कारण या चेंडूवरती 21 धाव मिळाली. 10 धावा, अजूनही उरलेले 15 चेंडू शिल्लक आहे, तर 57 धाव्यांची गरज आहे. सामना पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतोय ऑनस्पोर्ट पस्टेपाडा संघाकडे. निलेश पुन्हा चेंडू घेऊन जाईल, पुन्हा इथे पाडा मिड विकेट झोन मध्ये चेंडू खेळत तिथे राजेश आहेत. राजेशने चेंडू आडवेल फेकेल, सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली आणि चेंडू फेकी तितकीच सुंदर आणि सोमनाथने सुंदर चेंडू कॅरी केला आणि या चेंडूवरती फक्त 1 धाव. 1 धावेने धावसंख्या फलकावरती 11च्या घरामध्ये पाहायला मिळेल. 2 गडी बाद 11 धावा आणि अजूनही उर्वरित 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 14 चेंडू मध्ये 56 धावा. आजचा दिवस नक्कीच पस्टेपाडा संघाच्या नावावरती राहिलाय. गौरव पस्टे आणि सागर सोकांडे खूप चांगली खेळी राहिली. त्यानंतर मात्र शेवटच्या मॅच मध्ये आयकॉन प्लेअर संजय खैर खूपच चांगली चांगला क्रिकेट राहिला आणि खूपच चांगली धावा त्याच्या माध्यमातून. आता पाईनला उडवला क्षेत्ररक्षक नाही, चेंडू मात्र बाउंड्री दिशेने जाईल, याच्यामध्ये शंकाच नाही आणि चेंडू निघून जाईल. सचिनच्या बॅटमधनं 4 धावा. चला पोरांना सर्वांना विनंती आहे, आपण आयोजक आहात, आयोजकांना सर्वच आपल्या विभागाचे सर्व स्वयंसेवक असतील, प्रेक्षक वर्ग असतील, आपण सर्व आयोजक आहात, आपण लगेच लवकरात चेंडू आणून द्यायचा आहे. सामना जर पाहायला गेला तर ऑनस्पोर्ट पस्टेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अजूनही उरलेले 12 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज गौरव पस्टे आणि पाईनला पुन्हा चेंडू खेळलाय. पाईनला क्षेत्ररक्षक आहे, चेंडू अडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल, अडवेल फेकेल तोपर्यंत 1 धाव. या 1 धावेने धावसंख्या फलकावरती सोळा धावा. गौरव पस्टे गोलंदाजी मार्क करायचं. स्ट्राईक वरती सचिन ठाकरे एक आयकॉन प्लेअर आहे, बघूया आयकॉन खेळी करेल की नाही. फटका पुन्हा एकदा फसलेला पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली जोडले जातील. संजय आता चुकी करणार नाही.
मागच्या वेळी त्याच्याकडनं चुकी झाली होती, सचिन ठाकरेचीच विकेट घ्यायची होती आणि ती मात्र सोडली होती आणि आता मात्र ती चुकी होणार नाही. सुंदर झेल टिपला संजीन खैरने आणि सचिन ठाकरेची खेळी संपुष्टात आणि आता सामना पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळेल. अहमस्फोट पष्टेपाडा टीम 10 चेंडू शिल्लक आणि 51 धाव्यांची गरज. तर 51 धावा इथून पुढे करणं तर इतकं सोपं नाहीये, कारण महत्वाचे जे गडी होते ते बाद होताना पाहायला मिळाले. 4 गडी बाद झालेत आणि धावसंख्या फक्त 16 धावा आणि जिंकण्यासाठी अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 51 धावा. समीकरण कठीण. गौरव पष्टे सुंदर खेळी. आज पूर्ण खेळ, आज पूर्ण दिवस त्याच्या नावावरती राहिला. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ च्या मधून चेंडू निघून जाईल, बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील 4 धावा आणि 4 धावेने धावफलक जोडलेलं पाहायला मिळालं. एकूण 20 धावा आणि 20 धावा धावफलकावरती जोडले. अजूनही उरलेले 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडू मध्ये बनवायचे आहेत 47 धावा. गौरव पुन्हा चेंडू हो, चेंडू पडल्यानंतर किती उसळी घेतली आहे आणि पंचाने हा चेंडू वाईड घोषित केला. खूपच उंचीवर चेंडू होता आणि या चेंडूवरती वाईड घोषित केला. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव नक्कीच जोडली जाईल. 1 ने धावसंख्या धावफलकावरती 21. अजूनही उरलेले 9 चेंडू शिल्लक. 9 चेंडू मध्ये बनवायचे 46 धावा. चांगली गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी, कमबॅक राहिला पूर्णपणे सामना. हो, लाजवाब गोलंदाजी, देखणी गोलंदाजी आणि अहमस्फोट पष्टेपाडा संघाला आनंदित करणारी गोलंदाजी आणि नाराज होताना पाहायला मिळालं सन्मान्य किसन कतोरे स्पॅन पाचघर कांबे टीम. कारण पूर्णपणे सामना हा सद्यस्थितीला पाहायला गेलं तर अहमस्फोट पष्टेपाडा संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. 8 चेंडू 46 धावा. हाफ टॅकर चेंडूला उडवला, तिथे संजय खैर चेंडूवरती येतील, परंतु इथे चेंडू मात्र निलेश आले होते चेंडूवरती आणि झेल ड्रॉप झाला आणि चेंडू सुंदर फिल्डिंग, लाजवाब फिल्डिंग राहिली, लाजवाब फिल्डिंग. 1 धाव मिळेल. सुंदर गोलंदाजी गौरव पष्टे आज त्याच्या नावावरती पूर्णपणे दिवस राहिलाय. खूप चांगला क्रिकेट त्याच्या माध्यमातून राहिला. आज चेंडू वाईड आलाय. वाईडच्या रूपामध्ये 1 धाव. 1 धावेने धावसंख्या धावफलकावरती 23. अजूनही उरलेले 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 7 चेंडू मध्ये 44 धाव्यांची गरज. समीकरण खूपच कठीण. स्फोट पष्टेपाडा टीम आज चांगलं वर्चस्व करताना पाहायला मिळाले. गौरव पुन्हा चेंडू घेऊन जाईल. हो, स्लोअर गतीचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचं कनेक्शनही पाहायला मिळालं नाही. चेंडू मात्र सरळ विकेट किपरच्या हातामध्ये आणि जवळजवळ 3री ओव्हर समाप्त झाली. 3ऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती फक्त 23 धावा, 4 गडी बाद आणि उरलेले शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि शेवटच्या 6 चेंडूमध्ये 44 धावा. जरी 6चे 6 षटकार गेले तरी सुद्धा सन्मान्य किसन कतोरे साहेब फॅन पाचघर कांबे टीम जिंकू शकणार नाही. हो, पुन्हा एकदा कव्हर मध्ये चेंडू खेळलाय. कव्हरला शतरक्षक आहे तर तिथे चेंडू वाढवेल आणि 1 धाव मिळेल. फक्त स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न आता करतील, कारण पूर्णपणे सामन्याचं जे चव होती म्हणजेच जो नियंत्रण होतं ते निघून गेलं. आता फक्त अपचेरिकता उरले या मॅच मध्ये. 5 चेंडू मध्ये 43 धावा होणं तितकं शक्य नाहीये. आता प्रॉपर फटका आलाय. या फटक्याची गरज 2 ते 3ऱ्या ओव्हर मध्ये पाहिजे होती. शेवटच्या ओव्हर मध्ये येऊन फायदा होईल असं दिसत नाही, कारण उरलेले 4 चेंडू 37 धाव्यांची गरज अजूनही आहे. सामना नक्कीच पूर्णपणे झुकलेला पाहायला मिळतो. 30 धावा धावफलकावरती जोडलेल्या पाहायला मिळतात. 4 गडी बाद 30 धावा. अजूनही उरलेले 4 चेंडू आणि 37 धावा. फटका चांगला आलाय, चांगला प्रॉपर होता. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. सामना पूर्णपणे जिंकलेला पाहायला मिळेल. अहमस्फोट पष्टेपाडा टीम 3 चेंडू आणि 37 धाव्यांची गरज. अजयजी विशेषर त्यांची टीम आज चांगलं वर्चस्व करते. पुन्हा एकदा फटका येतो मिड विकेट झोन मध्ये. ते क्षेत्ररक्षक असतील संजय खैर, परंतु संजय खैरच्या अवकाशाच्या बाहेर चेंडू निघून जाईल. बाउंड्रीच्या बाहेर या चेंडूवरती मिळतील 4 आणि 4 ने धावसंख्या धावफलकावरती 34 आणि उरलेले फक्त 2 चेंडू आणि 33 धावा. सामना पूर्णपणे जिंकलेला पाहायला मिळेल. अहमस्फोट पष्टेपाडा टीम. थोडासा खराब चेंडू आला आणि खराब चेंडूवरती पंचाने नक्कीच दंडित केलं. वाईट घोषित केला. वाईटच्या रूपामध्ये 1 धाव, 35 धावा. चला लवकरात लवकर मॅचला फिनिश करायचा आहे. विनंबर करू नका. आपण जरी दोन्ही षटकार मारले तरी मॅच विजय होणार नाही. पष्टेपाडा टीमला याच्याकडे लक्ष असू द्या. लवकरात लवकर मॅचला फिनिश करायचा आहे.
पुन्हा एकदा फटका फसलेला पाहायला मिळेल. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतील आणि चेंडू घेता मात्र इथे रिले कॅच पाहायला मिळाली आणि गडी बाद होताना पाहायला मिळेल. एकच चेंडू राहिलेला आहे तर एका चेंडूवरती 32 धावा होऊ शकणार आहे. पूर्णपणे सामना 99% हा सामना अहमस्फोट पष्टेपाडे संघाने जिंकलाय. कॉंग्रॅच्युलेशन असंच मी म्हणेल कारण सध्या पूर्णपणे सामना झुकलेला पाहायला मिळेल कारण एकच चेंडू राहिलाय. या चेंडूवरती 32 धावा होणं शक्यच नाहीये. चला लवकर या फलंदाज लवकरात येणं करायचं. फक्त एकच चेंडू उरलेला तो एक चेंडू आपण फक्त खेळून काढण्यासाठी येतात तर लवकरात लवकर येणं करायचं. विलंब करू नका कारण हा सामना खूप वेळ झाला. आज पुन्हा एकदा रात्र होताना पाहायला मिळाली. पूर्णपणे सामना कंप्लीट करण्यासाठी सोमनाथ चेंडू घेऊन जाईल. पुन्हा एकदा नवीन फलंदाज चेंडू डॉट आलाय आणि या चेंडूवरती कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि चेंडू 32 धावेनं सामना जिंकलाय अहमस्फोट पक्षेपाडा टीमनं आणि 35 धावा धावफलकावरती. तर या मॅचचं मॅन ऑफ द मॅच ठरला गेला संजय कहीर. तर संजय कहीर आपण येणं करायचं आहे आणि आपल्यासाठी 500 रुपयाचं प्राईज सुद्धा आहे ते आपण घेऊन जायचं. संजय कहीर आपल्यास विनंती आहे चला लवकरात लवकर येणं करायचं. मी सचिनजी चौधरी सरांना विनंती करेल की आपण आपल्या शुभ हातचे आपण मॅन ऑफ द मॅचचं किताब तर वनेशिवाय लोखंडे सरांना विनंती करेल आपण आपल्या शुभ हातचे संजय खैर या